हॅलो एव्हरीवन. तर आपण दोन टॉपिक आपले पूर्ण झाले, सोल्युशन आणि सॉलिड स्टेट. तिसरा टॉपिक आपला 12वी केमिस्ट्री मधला आयोनिक इक्विलिब्रियम. 11वीला आपण केमिकल इक्विलिब्रियम हे प्रकरण अभ्यासलंय, त्यावर आधारितच हे प्रकरण आहे. तर आयोनिक इक्विलिब्रियम याचं डेफिनेशन सांगायची म्हटलं तर कशी सांगता येईल बघा. आयोनिक, कुणी बोलू नका आपसात. आयोनिक म्हणजे आयन्स. इक्विलिब्रियम हा शब्दाचा प्लुरल फॉर्म आहे तो. इक्विलिब्रियम म्हणजे समतोल. रिएक्टंट आणि प्रॉडक्ट ह्या दोन्ही मध्ये जर का इक्विलिब्रियम असेल तर त्याला केमिकल इक्विलिब्रियम म्हणतो आपण 11वीला. केमिकल इक्विलिब्रियम कशाला म्हणायचं? रिएक्टंट अँड प्रॉडक्ट्स when they are in a equilibrium state, such equilibrium is known as chemical equilibrium. Ionic equilibrium, when there is equilibrium in between ions and unionized molecules, such equilibrium is known as ionic equilibrium. आणि ते अनेक वचनी म्हणजे प्लुरल फॉर्म त्याचा आयोनिक इक्विलिब्रियम. व्हेन देयर इज इक्विलिब्रियम इन बिटवीन आयन्स अँड अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स, सच इक्विलिब्रियम इज नोन एज आयोनिक इक्विलिब्रियम. उदाहरणार्थ आपण H2O चं सुद्धा घेऊ शकतो. H2O लिक्विड हे काय करतं? H प्लस आयन्स ऍक्वियस स्टेट मध्ये आणि OH मायनस आयन्स ऍक्वियस स्टेट मध्ये तयार होतात. तर हे H प्लस आणि OH मायनस हे आयन्स झाले आणि हा H2O काय झाला? अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स झाला. तर हे आयन्स आणि हा अनआयोनाइज्ड मॉलिक्युल याच्यामध्ये हा एरो जो दाखवलाय की नाही, अर्धा एरो पुढच्या दिशेनं, अर्धा एरो मागच्या दिशेनं, आणि ही जी कंडिशन आहे याला इक्विलिब्रियम किंवा रिव्हर्सिबल कंडिशन म्हणतो आपण. तर हे आयन्स आणि हा अनआयोनाइज्ड मॉलिक्युल या दोन्ही मध्ये ज्या वेळेला इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होतं त्यालाच म्हणायचं आयोनिक इक्विलिब्रियम. आणि अशा अनेक रिएक्शन्स जर असतील तर त्याला आयोनिक इक्विलिब्रियम म्हणायचं. किंवा इथं आयन्सचं प्रमाण भरपूर असेल, दोन पेक्षा जास्त आयन्स जर निर्माण होत असतील एखाद्या मॉलिक्यूल किंवा सबस्टन्स मधून तर त्याला इक्विलिब्रियम म्हणायचं. किंवा अनेक रिएक्शन्सला आपण इक्विलिब्रियम म्हणू शकतो. तर हा अतिशय सोपा टॉपिक आहे हा आयोनिक इक्विलिब्रियम. त्याच्यानंतर आपल्याला टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट बघायचं. टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय अगोदर समजून घेऊया. The substance which when dissolved in water or in any solvent it produces positive and negatively charged ions. Such substances are known as electrolytes. Electrolytes कशाला म्हटलं बघितलं का? The substances which when dissolved in any solvent like water they produces positive and negatively charged ions. Such substances are known as electrolytes. Non-electrolytes कशाला म्हणायचं? The substances which when dissolved in any solvent like water it cannot produces ions. They only dissolve. They only
dissolves, they cannot produce such type of positive negative type of ions. Such substances are known as non-electrolyte. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय कळालं? Substance which when dissolved in any solvent like water, if it produces positive negatively charged ions, such substances are known as electrolytes. The substances which when dissolved in water or in any solvent, they cannot produce positive and negatively charged ions. Such substances, those which cannot produce positive negative charged ions, such substances are known as non-electrolytes. इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट मधला फरक कळाला का? कळाला? ठीक आहे. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट मध्ये पहिल्यांदा आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट बघूया. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि दुसरा आहे तो वीक इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग कशाला म्हणायचं, वीक कशाला म्हणायचं? स्ट्रॉंग, समजा तुमच्यामध्ये एखाद्याला 95% मार्क आहे, तो आपण टॉपर म्हणतो, हुशार म्हणतो, त्याला कॅलिबरचा मुलगा म्हणतो. 35% 12वी पास झालाय आणि गावात बोर्ड लावलाय, काय बघताय, काय मैदान जिंकले बागा. मार्क किती पडले? 35%. तर स्ट्रॉंग आणि वीक असाच त्याचा अर्थ आहे. एखादा इलेक्ट्रोलाइट आपण सॉल्वंट, जनरली वॉटर इज अन युनिव्हर्सल सॉल्वंट. ह्या जगामध्ये किंवा आपल्या केमिस्ट्रीच्या लॅब मध्ये जेवढे म्हणून आपण द्रावण बनवतोय ती सर्व पाण्यामध्येच बनवतो. ठराविक इथर मध्ये किंवा इथाइल अल्कोहोल मध्ये बनवतो, बाकीचे सर्व आपण वॉटर मध्ये बनवतो. याच टॉपिक मध्ये पुढच्या भागामध्ये येणार आहे वॉटर इज ए युनिव्हर्सल सॉल्वंट. या जगामध्ये पाण्याशिवाय काय नाही, लक्षात घ्या. एखाद्या देशामध्ये भरपूर संपत्ती आहे आणि पाणी नाही, पाणीच नाही. सौदी अरेबिया कसा देश आहे, तेल भरपूर आहे पण पाणी काय करतात, त्यांना पाणी, आपण 100 रुपये लिटर पेट्रोल घेतो, ते 150-200 रुपये लिटर पाणी घेतात. मध्ये बोलू नका कोणी, किंवा मध्ये माझा व्हिडिओ रेकॉर्डिंग होतोय, मध्ये मला बोलायला लावू नका, ठीक आहे. तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कशाला म्हणायचं? The electrolytes which when dissolved in water, they always dissociates completely or fully. Such electrolytes are known as strong electrolyte. किंवा त्याच्यामध्ये आणखी थोडीशी मी वाढ करतो. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, these are the electrolytes which when dissolved in water, they get dissociates and produces large number of positive and negatively charged ions. Such electrolytes are known as strong electrolytes. कळलं का? जे इलेक्ट्रोलाइट पाण्यामध्ये टाकले आणि भरपूर प्रमाणामध्ये ते डिसोसिएट झाले किंवा आयोनाइज झाले आणि त्याच्यापासून भरपूर प्रमाणामध्ये धन आणि ऋण प्रभाराचे आयन्स तयार झाले,
तर अशा इलेक्ट्रोलाइट्सला काय म्हणायचं? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. समजा मी NaOH घेतला, तो पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केला, म्हणजे NaOH हा इलेक्ट्रोलाइट आहे, तो पाण्यामध्ये टाकला म्हणजे त्याला ऍक्वियस सोल्युशन म्हणायचं. कंसामध्ये असं ऍक्वियस लिहिणं, AQ म्हणजे ऍक्वियस सोल्युशन मध्ये जर का NaOH टाकलं तर काय होतं? त्याच्यापासून भरपूर प्रमाणामध्ये Na+ आयन ऍक्वियस स्टेट मध्ये आणि OH- आयन ऍक्वियस स्टेट मध्ये तयार होतात. समजा आपण याचे 100 मॉलिक्युल्स घेतले. किती? 100. तर 100 Na आयन तयार होतील आणि 100 OH- आयन तयार होतील. किंवा असं पण म्हणता येईल, समजा 99 झाले तरी पण चालतं, असं काही नाही 100च व्हायला पाहिजे. किंवा 95 झाले परंतु फारच कमी नाही. याचे जेवढे मॉलिक्युल्स घेतले त्याच्यापैकी बऱ्यापैकी चांगले भरपूर प्रमाणामध्ये डिसोसिएशन जर झालं आणि भरपूर असे धन आणि ऋण प्रभाराचे आयन्स तयार झाले तर अशा इलेक्ट्रोलाइट्सला नेहमी काय म्हणायचं? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. The electrolytes which when dissolved in water or whose aqueous solution produces large excess number of positive and negatively charged ions, such electrolytes are known as strong electrolytes. 95, 99, 96, 100 भरपूर प्रमाणामध्ये. स्ट्रॉंग कशाला म्हणायचं कळालं का? मी समजेल असं सांगतोय ना, कळतं का? हा इलेक्ट्रोलाइट आहे, हा इलेक्ट्रोलाइट पाण्यामध्ये टाकला, 100 घेतले होते, 95 डिझॉल्व्ह होतील, 96 होतील, 97 होतील, 98 किंवा 100 सुद्धा होतील. हे पाण्यामध्ये डिसॉल्व्ह झाले किंवा डिसोसिएट झाले आणि याचे धन आणि ऋण प्रभाराचे आयन्स तयार आहेत. हे आयन्स असे धन आणि ऋण तयार होणं म्हणजे हा इलेक्ट्रोलाइटचा प्रकार आहे. भरपूर प्रमाणामध्ये डिसोसिएट झालं, स्ट्रॉंग म्हणायचं. कळलं का? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कशाला म्हणायचं? Those electrolytes which when dissolved in water they dissociates and produces large excess number of the positively and negatively charged ions. Such electrolytes are known as strong electrolytes. Definition परीक्षेत न बघता किंवा न बघता लिहिता येईल का परीक्षेत? आणि बघून लिहिता येईल का? परीक्षेमध्ये बघून लिहिता येईल का ही डेफिनेशन? नाही. आणि न बघता लिहिता येईल. तुम्ही किती जागरूक आहे मी बघितलं. खडा टाको. बघून लिहिता येईल का? तर होय. आणि न बघता होय. सहज आपलं याचा अर्थ तुम्ही किती जागरूक आहात हे कळाल. बघून लिहिता येईल का? होय होय. पण ठीक आहे, असू द्या, काय असेल ते असू द्या. वीक इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट्स वीक इलेक्ट्रोलाइट कशाला म्हटले बघा? The electrolytes which when dissolved in water or whose aqueous solution dissociates to a very small extent, EXTENT बर का, which dissociates to a very less extent and produces very few number of positive and negatively charged ions. Such electrolytes are known as weak electrolytes. मी वरती लिहितो हे weak electrolytes.
डेफिनेशन परत रिपीट करतोय. वीक इलेक्ट्रोलाइट, वीक म्हणजे कमकुवत. The electrolytes which when dissolved in water they dissociates to a very small extent or very few number of molecules of electrolyte they get dissociates into this solvent or water and they produces very few number of positive and negatively charged ions. Such electrolytes are known as weak electrolytes. Example घेतो मी. ऍसिटिक ऍसिड घेतलं मी CH3COOH, ते पाण्यामध्ये टाकलं. हा इलेक्ट्रोलाइट वीक आहे. समजा याचे मी 100 मॉलिक्युल्स घेतले तर या 100 मधले किमान 2 मॉलिक्युल डिसोसिएट झाले तर 2 ऍसिटेट आयन तयार झाले पाण्यामध्ये आणि 2 H+ आयन्स तयार झाले पाण्यामध्ये. 100 मधले किती डिसोसिएट झाले? फक्त 2. म्हणजे जवळपास 98 काय झाले? अनडिसोसिएटेड राहिले. ते डिसोसिएट झाले नाही. परीक्षेमध्ये तुम्हाला 100 पैकी 2 मार्क मिळाले. काय झालं? तुम्ही त्या विषयात कच्चा आहे, भरपूर कच्चा आहे त्याचा अर्थ. तर हे इलेक्ट्रोलाइट, हा इलेक्ट्रोलाइटचे 100 मॉलिक्युल्स मी पाण्यामध्ये टाकले. क्वचित एकाच दुसरा किंवा तिसरा मॉलिक्युल डिसोसिएट झाला आणि एवढे आयन्स तयार झाले आणि जवळपास 98 मॉलिक्युल्स काय राहिले? अनडिसोसिएटेड स्टेट मध्ये राहिले. अनडिसोसिएटेड म्हणजेच या इलेक्ट्रोलाइटचं डिसोसिएशन कसं आहे? अतिशय अल्प प्रमाणामध्ये आहे आणि म्हणूनच याला वीक इलेक्ट्रोलाइट म्हणायचं. स्ट्रॉंग कशाला म्हणायचं, वीक कशाला म्हणायचं समजलं का? वीक इलेक्ट्रोलाइट्स, the electrolytes which when dissolved in water they dissociates to a very small extent and they produces very few number of positive and negatively charged ions. Such electrolytes are known as weak electrolytes. तर स्ट्रॉंग आणि वीक हे कायमस्वरूपी या टॉपिक संपेपर्यंत लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो डिग्री ऑफ डिसोसिएशन किंवा डिग्री ऑफ आयोनायझेशन पण म्हटलं जातं आणि याला सिम्बॉल जो आहे तो अल्फा. डिग्री ऑफ डिसोसिएशन, डिग्री या शब्दाचा अर्थ, डिग्री म्हणजेच एक्सटेंट, एक्सटेंट म्हणजेच क्षमता. कशाची? डिसोसिएट होण्याची. डिसोसिएट होण्याची क्षमता मोजणं म्हणजेच डिग्री ऑफ डिसोसिएशन. आता आयोनायझेशन पण शब्द वापरलाय आणि डिसोसिएशन पण चालतो शब्द. आयोनायझेशन शब्द कधी वापरायचा माहितीये का? की दोन्हीचा अर्थ एकच आहे. जर का आयोनिक सबस्टन्स असेल, आयोनिक सबस्टन्स म्हणजे ज्या सबस्टन्सचे धन आणि ऋण प्रभाराचे आयन्स तयार होऊ शकतात असे सबस्टन्स, त्याच्या बाबतीमध्ये किंवा जे सबस्टन्स पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केले
आणि धन आणि ऋण प्रभाराचे आयन्स तयार करू शकतात, त्यांना आयोनायझेशन, किंवा त्यावेळेला ही टर्म डिग्री ऑफ आयोनायझेशन अशी वापरायची. आणि आयन्स सोडून इतर कोणतेही पदार्थ असतील की ज्याच्या जो पदार्थ पाण्यामध्ये टाकला आणि तो आयन्स देऊ शकत नाही, परंतु डिझॉल्व्ह होऊ शकतो, डिसोसिएट होऊ शकतो, त्यावेळेला डिसोसिएशन शब्द वापरायचा. परंतु तुम्हाला काही त्याचा फरक पडत नाही, दोन्ही शब्द वापरले तरी चालतील. डिग्री ऑफ डिसोसिएशन किंवा डिग्री ऑफ आयोनायझेशन, याला सिम्बॉल काय द्यायचा नेहमी? अल्फा. अल्फा मीन्स डिग्री ऑफ डिसोसिएशन और डिग्री ऑफ आयोनायझेशन. कधीही विसरायचं नाही हे. अल्फा म्हणजे काय तर डिग्री ऑफ डिसोसिएशन. आता याची डेफिनेशन कशी सांगायची बघा. डिग्री ऑफ डिसोसिएशनचा अर्थच काय? डिसोसिएशनची क्षमता, एखाद्या पदार्थाची डिसोसिएट होण्याची क्षमता मोजणं म्हणजेच डिग्री ऑफ डिसोसिएशन किंवा डिग्री ऑफ आयोनायझेशन. तर हे कसं डिफाइन करायचं? तर हे असं पण सांगतात, नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ एन इलेक्ट्रोलाइट किंवा सबस्टन्स म्हटलं तरी चालेल. नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट म्हणा फार तरी. इथे इलेक्ट्रोलाइट घेतलं तर इथं पण इलेक्ट्रोलाइट घ्यायचं, इथं सबस्टन्स म्हटलं तर इथं सबस्टन्स घ्यायचं. नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट डिसोसिएटेड डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ एन इलेक्ट्रोलाइट, यालाच अल्फा म्हणजेच डिग्री ऑफ डिसोसिएशन. नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट डिसोसिएटेड, एकूण जेवढे मॉलिक्युल्स आपण डिसोसिएट किंवा पाण्यामध्ये टाकले, एकूण किती मोल्स टाकले, त्याच्यातले किती मोल डिसोसिएट झाले. तुमची 100 मार्काची परीक्षा घेतली, तुम्हाला 50 मार्क्स पडले, तर 50 भागिले 100 म्हणता आपण. 100 मार्काची परीक्षा घेतली, त्यात ते किती 50 पडले. नंबर ऑफ मोल्स किंवा 100 मॉलिक्युल्स घेतले होते, त्यातले 50 डिसोसिएट झाले. नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड 50 डिवाइडेड बाय टोटल नंबर किती घेतले? 100. कळलं का? किंवा शंभर मॉलिक्यूल घेतले होते, त्यातले 2 डिसोसिएट झाले. नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट डिसोसिएटेड 2. किती घेतले होते? 100. 2 by 100 म्हणजे अल्फाची किंमत 2 by 100 म्हणजे 2 into 10 raised to -2 आलं. हे 100 म्हणजे 10 गुणिले 10, 10 चा दुसरा घात खाली, तेच वरती नेलं 10 चा वजा -2. म्हणजे कळलं का? अल्फाची किंमत कशी काढायची कळली का? अल्फा म्हणजे काय? तर डेफिनेशन मी परत रिपीट करतोय. आता हे या पद्धतीने हे पण चालतं. डेफिनेशन ऑफ डिग्री ऑफ डिसोसिएशन, diffraction of the total number of moles of an electrolyte that dissociates at equilibrium. Diffraction of the total number of moles of an electrolyte that dissociates at equilibrium known as degree of dissociation. किंवा हे पण सांगू शकता, degree of dissociation alpha, it is the ratio of number of moles of
electrolyte dissociated to the total number of moles of an electrolyte present किंवा total number of moles of an electrolyte, ह्या दोन्हीचा रेशो किंवा fraction of the total number of moles of an electrolyte that dissociates at an equilibrium known as degree of dissociation. Fraction of the total number of moles. Degree of dissociation, that is alpha. This term is applicable only for weak electrolytes. ही टर्म कुणासाठी ऍप्लिकेबल आहे? फक्त आणि फक्त वीक इलेक्ट्रोलाइट साठी. कळतं का बघा? weak electrolytes. In case of strong electrolytes, they always dissociates completely, or they always dissociates near about 100%. Means degree of dissociation term is not applicable in case of strong electrolyte. डिग्री ऑफ डिसोसिएशन ही टर्म स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीमध्ये ऍप्लिकेबल होत नाही किंवा त्याला लागूच पडत नाही. 100 मॉलिक्युल्स घेतले, 100 डिसोसिएट झाले. अल्फा किती येणार इथं? 100 भागिले 100. किंवा इन केस ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट व्हॅल्यू ऑफ अल्फा इज ऑलवेज 1. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीमध्ये अल्फाची व्हॅल्यू जवळपास 1च असते. कारण का? टोटल नंबर ऑफ मोल्स 100 घेतले, त्यातले 100 डिसोसिएट झाले. 100 भागिले 100 एकच येतं ना. म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये अल्फाची किंमत ही 1 असते. म्हणजे काय सांगायचं? डिग्री ऑफ डिसोसिएशन, धिस टर्म is not applicable for strong electrolyte. It is only applicable for weak electrolytes like weak acids, weak bases, or the salts produced from weak acids and weak bases. कळलं का सर्वांना? मी समजेल असं सांगतोय ना? नक्की. तरी पण कुणाला कळत नसेल तर ते माझ्यामध्ये त्याचं लक्ष नसावं. म्हणजे तरी पण काय कळत नाही. आता हे काय झालं माहिती की मी फार लो लेवलला येऊन शिकवायला लागलो. कारण का? शेवटी मी हाय लेवलला टीचिंग केलं, काय व्हायचं की ठीक आहे बंद करतो.